नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ की जय। श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूच्या अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा छोटासा ग्रंथ आपण पाहतो. ग्रंथ आकाराने लहान दिसला तरी ज्ञानाच्या दृष्टीने आत्मज्ञानाच्या दृष्टीने अतिशय थोर ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपल्याला बरोबर पाहता इतका सोपा वाटतो, परंतु तो अतिशय गहन असा विषय. कारण ज्या महात्म्याला त्यांनी हा उद्देश केलेला आहे तो महात्मा सामान्य नव्हता. चांगलं हे सामान्य नव्हते, महान योगी होते ते. त्यांनी पण अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला होता आणि त्यांनी पण आपली चित्तशुद्धी करून समाधीची अवस्था प्राप्त केलेली असल्यामुळे अशा महात्म्याला जेव्हा उद्देश करायचा असतो त्यावेळेला ज्ञानोबा सारख्या एका लहान वयाने लहान परंतु आत्मज्ञानी अशा गुरूंचा जो उद्देश आहे तो आत्मज्ञानाने भरलेला असतो. म्हणून ज्ञानोबांचा हा जो चांगदेव 65 उद्देश आहे हा ज्ञानमय आहे. त्यांच्या ओळीमधून त्यांच्या शब्दांमधून ते ज्ञानच प्रगट होत. आज आपल्याला काल 28वी आपण झाली आणि त्या ओळीमध्ये आपण पाहिलं की अध्यात्म ज्ञानी जया अनर्थ धनंजया. ज्यांना अध्यात्म ज्ञानामध्ये ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं नसतं, अनोळख म्हणजे त्याला ओळख झालेली नाही, त्या ज्ञानाची देखावया विषय काही त्याला ज्ञानाचं पाहण्यासाठी कुठला विषय घ्यावा, कुठल्या विषयामध्ये तो ज्ञान पाहिजे असा फार महान ग्रंथ असा आहे. आज आपल्याला 28वी अध्याय. या 28व्या मध्ये ज्ञानोबा सांगून राहिले चांगदेवांना म्हणून ऐकावी अशी म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टृत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणाशी. बरोबर वाचताना इतकी सोपी वाटते, परंतु त्या ओळीचा जो अर्थ पाहावा तो वेगळा. सांगतात म्हणून दृश्याची वेळ, म्हणून दृश्य ज्यावेळी आपण बघतो
दृश्य म्हणजे आपल्या दृष्टीनं ज्या वेळेला आपल्याला काहीतरी दिसतं त्याला दृश्य. तेव्हा दृश्याच्या वेळेला दृश्य पाहताना म्हणतात दृश्य द्रष्टृत्वा वेगळे. त्यावेळी दृश्य आणि द्रष्टा याहून आपण असतो. डोळ्याचं काय ठरलं म्हणजे जेव्हा आपण एखादं दृश्य पाहतो त्यावेळेला आपण पाहणार आहे म्हणजे आपण द्रष्टा. जे दिसतं ते दृश्य. पाहणारा जेव्हा दृश्य पाहतो त्यावेळेला त्या दृश्यातून आणि पाहणारा याच्यावरून व्हायला की वेगळा त्याला गोष्टी म्हणतात. ते म्हणजे आत्मा. द्रष्टा दृश्य याच्यावरूनही आत्मा अर्धच राहतो विचार समजून देतात. तर दृश्य दृष्टीचा वेगळे वस्तू मात्र निहाळे आत्माशी. आणि मग असं म्हणतात ही जी वस्तू आहे वस्तू म्हणजे आत्मा ब्रह्म परब्रह्म परमात्मा त्याला वस्तू असं नाव आहे. तेव्हा ही जी वस्तू आहे म्हणजे हा जो आत्मा आहे तो आत्मा या दृश्य द्रष्टा आणि दर्शन या तिन्ही वेगळा. आत्मा आपल्या देहात आहे. पाहणारा डोळ्यांनी ते दृश्य पाहत असत द्रष्टा होत. दृश्य दिसत असत आणि त्या दृश्याचं त्याला ज्ञान होत दर्शन होत. द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे जे तीन आहेत यातून आत्मा भिन्न राहतो असं सांगतो. वास्तविक आत्माच हे सगळं झालेलं आहे परंतु तो तुम्हाला त्या दृश्यात दिसणार नाही त्या दृष्टीत त्याला दिसत नाही आणि त्या दर्शनातून तो तुम्हाला कळत नाही. अशा प्रकारचा दोन देशा उद्योग आहे. अशी जी आत्मपूर्ण वस्तू असा जो परमात्मा आपल्या देहात आहे हे कामदेवा त्याचं तुम्ही निरीक्षण करणं करा. त्याला निहाळ बघा ना वस्तू मात्र निहाळे. निरीक्षण कर आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मराग आहे त्याचं निरीक्षण कर. आणि ते कसं कर आपण अशीच आत्म्याचं निरीक्षण करण्यासाठी आत्माच लागतं आपल्याला. आत्म्यानेच आत्म्याचं निरीक्षण होतं. आत्म्याला दुसऱ्या कोणी करू शकत नाही. तो सगळ्यांना पाहणारा असल्यामुळं त्या आत्म्याला आत्म्यातून बघत राहणार नाही. देवाला सांगतो अवघड आहे. आत्म्याला आत्म्याकडून पाहत असलेलं ज्ञान ही गोष्ट सर्वसामान्य अशा भक्तांना साधकांना अवघड. आपल्याला आपला कसा परमार्थ पाहिजे तुला आपण सुद्धा साधक आहोत. सामान्य असे जी आपण म्हणजे असतो ना त्यांना परमार्थ कसा लागतो कोणीतरी सांगतात आपल्याला अरे बाबा तू माळ घे तू माळ जप चालू राम बोल राम 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 म्हणत राहा. माळ जप रामाचं नाव घे मग कुठल्याही देवाचं नाव घे. मग असं बोलत असताना राम 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 नाव घेतो आपण. आपल्याला सांगितलं गुरु भेटले आणि सांगितलं की तू आता हे राम नावाचा सज्ज सोपा आहे परमार्थ.
पण आपलं ते राम नामाचं जप करत असताना मन जे आहे ना ते रामावर राम राम म्हणत असतो, माळ फिरत असते, मनी फिरत असतात, पण मन कुठेतरी चाललं. मन अतिशय चंचल भटकणार येते. मग आपण म्हणावं तुम्ही तर सांगितलं मला माळ गेली जप करा सांगितलं, आम्ही राम 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 म्हणून राहिलो, पण हो आमचं मन काही त्या रामाला टिकतच नाही ना. आमच्या काहीतरी दुसरंच मी बसतो घरातलं आणि तो राम लांब घेऊन जातो. रामच्या ऐवजी लांब गेला तो. मग काय करू आता? मग ते सांगतात अरे असं कर, थोडस ध्यान करणार आहे. मनाला जर तुला रामावर टिकवायचं असेल तर थोडस ध्यान कर, एकाग्र हो, मनाला एकाग्र कर. आता मनाला एकाग्र करणं, मनाला ध्यान लावणं हा योगाचा विषय, हा भक्तीचा विषय. जप करणं, मान चालवणं, देवाचं नाव घेत राहणं हा भक्तीचा विषय. परंतु त्या भक्तीमध्ये ते मन टिकत नाही. नंतर मग ते गुरु सांगतात अरे बाबा नुसत्या भक्तीने नाही होणार, तुला ध्यान करायचं. रामाचं ध्यान करून मग तो मंत्र कसा करतात. तेव्हा ध्यान ही जी प्रक्रिया आहे ही योग प्रक्रिया आहे. आणि मग योगाचाच अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आधी योग करा आणि मग तुम्ही भक्ती करा. असं जर केलं तर तुमची भक्ती चांगली झाली. आपण काय करतो, भक्तीने सुरुवात करतो आणि ती भक्ती काही टिकत नाही आणि योगाची प्रक्रिया काही आपल्याला साधत नाही. मग काही आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये तो राम यावा, आत्माराम यावा म्हणून आपल्याला ध्यान शिकलंच पाहिजे, योग शिकला पाहिजे. तस्मात् योगी भगवान सुद्धा सांगतात ना अर्जुनाला, अरे अर्जुना म्हणून तू योगी हो बाबा. अर्जुनाला सांगितलं योगी. आता योगी व्हायचं म्हटलं, योगाचा अभ्यास करता म्हटला की योगाची व्याख्या काय कशाला म्हणतात योग. आता आपण नवीनच होत ना सगळे परमात्म्याने आता प्रवेश करतो असेल, तेव्हा मग योग म्हणजे काय? योगाची व्याख्या आहे आपण योग दर्शनामध्ये योगश्चित्तवृत्ती निरोधः. काय म्हणतात? योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध. योग हा चित्तवृत्ती निरोध. आता काय योगाची व्याख्या कशाची? योगात चित्तवृत्तीचा निरोध. आता चित्तवृत्ती म्हणजे काय, तिचा निरोध म्हणजे काय हे तर पकडलं पाहिजे. तर त्या व्याख्याची आपल्याला समजली, व्याख्या समजली किंवा चित्तवृत्तीचा निरोध व्हायला पाहिजे. ठीक आहे, शब्द कळले. पण ही चित्तवृत्ती निरोध कशी करायची? आता चित्तवृत्ती म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये 4 भाग आहेत. मन, चित्त, बुद्धी आणि अहम. हे 4 मोठे जातात. बघा, मन असतंय म्हणजे चंचल आपण म्हणून नंतर आता योगाकडे जायचं. मन एक आहे.
नंतर दुसरं चित्त आहे, तिसरी बुद्धी आहे आणि चौथं अहम. ते या चार मूळ अंतःकरण होते. आता याची पुढे सांगितलेल्या त्या चित्तवृत्तीचा निरोत्तर म्हणजे चित्तावरून वृत्ती निर्माण होतात असा याचा अर्थ झाला. वृत्ती निर्माण होणं म्हणजे वास्तविक हे जे चित्त आहे ना ते संग्रह करणारं यंत्र आहे आणि विषयांचं ज्ञान बाहेर जाऊन आणणारं असं यंत्र आहे चित्त. आपण तुमचं लक्ष नाही, तुमचं चित्त ठिकाणावर आहे का? आपण चित्त आणि मन याच्या वेळेला साधनाच आहे, पण ती चित्तामध्ये संग्रहात वृत्ती आहे आणि मन हे बसवणार आहे, तुम्ही ज्ञान देणार आहे. तेव्हा असं हे जे चित्त आहे या चित्ताचा विरोध करा. चित्तातून वृत्ती निर्माण होतात, प्रवाह निर्माण होतात, नाता निर्माण होतात आणि त्या जगाकडे धावतात. जगांच्या या सगळ्या विषयांमध्ये त्या जाऊन त्याचं ज्ञान आपल्याला मिळतात. जगाचा विष्णू चांगला आहे चित्त, पण ते आपल्याकडे जात नाही. आणि आता आपल्याला काय आपलं मन व्हायला पाहिजे. मग असं सांगतं शास्त्र की जी तुझी चित्ताची वृत्ती सगळीकडे पाळली जाते, विषयांकडे जाते, बंद व्हायला पाहिजे, तिचा निरोध व्हायला पाहिजे. चित्ताचा निरोध होणं म्हणजे आलापला प्रकार. चित्तामध्ये काही आणखी दुसऱ्या गोष्टी होतात बाबा. चित्ताचे 5 प्रकार सांगितले आणि विरुद्ध चित्त हे शोधत. तर ह्या 5 प्रकारापैकी आपलं चित्त आता कुठल्या प्रकारात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिलं चित्त जे असतं ना ते मूढ चित्त म्हटलेलं. मूढ म्हणजे मूर्ख. या चित्ताला काही कळतच नाही, समजतच नाही, वेळासाठी भ्रांती दूर आहे असं जे चित्त असतं. असं ज्या माणसाचं चित्त असेल ना असं ज्याचं चित्त असेल ना ते मूढ चित्त आहे. मूढ चित्त प्रपंचातही चालत नाही आणि परमार्थातही चालत नाही. पण ज्या माणसाचं चित्त मूढ असेल, मूर्ख असेल, खान असेल, शांतीमय असेल असा मनुष्य प्रपंचातही चांगला वागत नाही आणि परमार्थाने त्याला मिळत नाही. मूढ चित्त नसेल. दुसरा प्रकार होतो चित्ताचा. दुसरा प्रकार आहे क्षिप्त चित्त. क्षिप्त विभळलेलं. विभळलेलं चित्त कसं असतं? आपण समजा मोर आहे आपल्या हातामध्ये मुरग आणि खाली फरशी. जर समजा आपली सुटली आणि त्या मोहऱ्या खाली पडल्या फरशीवर, एका ठिकाणी असून देतात मोहऱ्या, त्या जशा फसून जातात ठेवतात त्या मोहऱ्या आणि त्या गोष्ट आपल्याला फसून जातात. तसं बोललेलं चित्त अनेक ठिकाणी खूप फिरतं. आता समजलं की ते कुठे कुठे जातात. असं मोहीसारखं पसरलेलं क्षिप्त म्हणजे उधळलेलं चित्त जे असतं त्याला क्षिप्त चित्त. फार वाईट. उधळलेल्या चित्ताचा विषय कधीच स्थिर बसत नाही. असं जर त्याला बसलं की त्याचं व्याख्यानाला ते असं कधी बसणार गोष्टी. क्षिप्त चित्त आहे ना त्याच्यामध्ये
तो कुठेही बोलत आला तरी तो चळवळ्या जातो. ते चित्त झालं. तिसरा प्रकार आहे चित्ताचा विक्षिप्त चित्त. आणि या विक्षिप्त चित्ताचे नमुने आपल्याला पुष्कळ माणसाला मिळतात. विक्षिप्त म्हणजे कसा, हा विशेष क्षिप्त आहे. हा एक वेळेला असं बोलेल, दुसऱ्या वेळेला असं बोलेल. कसं जायचं, नंबर कसा ठेवतो, असं ज्याचं चित्त असतं. हा मनुष्य दोन करता नसतो. आता तुम्हाला आश्वासन देईल आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या वेळेला आपल्याला राष्ट्रवादी हे विक्षिप्त चित्ताचे म्हणून आपल्याला मिळण्यासाठी किती आशा करून मिळतात. परंतु त्यामध्ये पाहता आश्वासन आणि मग सांगता आम्ही तुमची कमी होणार असं काय करता तुम्ही सांगितलं. आता आम्ही काय करणार त्याची कारण करतात तुम्ही आपल्याला. जेव्हा म्हणजे नबाडी भूतपणा विक्षिप्त चित्ताची माहिती जाते. आज जी नबाडी चालली या देशामध्ये पुन्हा करत ही विक्षिप्त चित्ताची गोष्ट. म्हणून विक्षिप्त चित्ताच्या माणसावर कधी भरोसा ठेवू नये. परंतु घटकेत आता असं बोलतो आणि घटकेमध्ये बोलतो. विक्षिप्त चित्त सुद्धा ते प्रपंचामध्ये तर फक्त नुकसान करणार. तीन प्रकारची चित्त झालं, क्षिप्त झालं आणि विक्षिप्त झालं. तीन होते. मग एकाग्र चित्त एकाग्र चित्त आहे. एकाच आग्रहावर एका टोकावर जेव्हा चित्त होऊन दिसत तेव्हा ध्यान लक्ष लागतं. आणि एकाग्र चित्ताने आज जगामध्ये परमार्थातही आणि प्रपंचातही चालू काम. म्हणून आज एकाग्र चित्ताची माणसं पाहिजे आहे. प्रत्येक एकाग्र होते कुठल्या विषयाला त्याचं चित्त एकदम त्या ठिकाणी रुसून बसतं, ठेवून जातं, हलत नाही तिथून. अशी जी अवस्था चित्ताची तुला त्याची फार गरज आहे. इकडे अध्यात्मामध्ये सुधारायला आपल्या ध्यानाला एकाग्र चित्त पाहिजे असतं. साधनेला बसतो आपण, पण साधनेमध्ये जर चित्त एकाग्र झालं नाही ती साधना होत नाही. अनेक विचार होतात, अनेक गोष्टी आठवतात, अनेक त्याच्यावर होतं आणि मग आपली साधना काही होऊ शकत नाही. किंवा एकाग्र चित्ताची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. किंवा एकाग्र चित्त हे जसं योगामध्ये किंवा परमार्थमध्ये तशी प्रबुद्धात येईल. ड्रायव्हर जर एकाग्र झाला नाही चालवताना गाडी त्याच्या गाडीवर त्यांच्यानं बोलत असले तर अपघात होतात. डॉक्टर जर ऑपरेशन करताना एकाग्र झाला नाही तर त्याने ऑपरेशन पण होतात. इंजिनियर घ्या, डॉक्टर घ्या, कोणतं घ्या, सगळे एकाग्रतेची आवश्यकता. ही पोरं जसं शिकवणारी एकाग्र व्हावं लागतात. शिकताना शिकवणारा एकाग्र व्हावं लागतं. किती एकाग्रतेची खूप गरज आहे.
म्हणून हे एकाग्र चित्त अतिशय स्वतंत्र आहे आणि परमात्मा तर नुसता परमार्थामध्ये एकाग्र चित्ताने भागवत नाही. ज्ञानवाद जो विषय सांगणारे तो विषय विरुद्ध चित्ताचा आहे. आता विरुद्ध चित्त होण्यामुळे ज्या चित्तामध्ये कुठली वृत्ती निर्माण होती वृत्ती शून्य असं जे चित्त त्याला विरुद्ध चित्त म्हणतात. चित्ताचा विरोध होतो. चित्त आहे परंतु त्या चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होत होत्या ज्या लहरी उठत होत्या त्या लहरी आता उठत नाही. शांत गेलेले स्तब्ध झालेले नाही. एकही वृत्ती त्याच्यातून बाहेर पडत नाही. अशी जी स्थिती असते योगाची विरुद्ध चित्ताची स्थिती जेव्हा साधकाला प्राप्त होते तेव्हा शास्त्र सांगतो की मग संशय विपर्य आमची काय देण्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला कोणाबद्दल कसला संशय कोणाबद्दल आपल्याला मत्सर वाटत नाही कोणाबद्दल आपल्याला भीती वाटत नाही. हा विरुद्ध चित्ताची अवस्था आहे. विरुद्ध चित्त जास्त होऊन जातं त्याला या जगामध्ये तो अतिशय शांत राहतो प्रसन्न राहतो. तेव्हा चित्ताची प्रसन्नता आपल्याला पाहिजे असते आणि म्हणून योगाकडे जावं ही योगाने साधणारी गोष्ट आहे ध्यानाने साधणारी गोष्ट आहे. तेव्हा एकाग्र चित्त विरुद्ध चित्त जसं झालं त्याची जी बुद्धी त्या बुद्धीला उत्तमरा प्रज्ञा म्हणतात. उत्तमरा प्रज्ञाने बुद्धी प्रकर्षेण ज्ञान देणारी ही बुद्धी तिला प्रज्ञा म्हणतात. आपल्याला बुद्धी आहे पण आपली बुद्धी सामान्य ज्ञान देणारी प्रकर्षेण म्हणजे नुसतं तुम्ही काहीतरी संयुक्त केल्याला करून जात त्याच्या बुद्धीची तात्पर्य लागून जाते. अशी जी समज देणारी बुद्धी असते जाणणारी बुद्धी असते तिला एकंदर ही एकंदर प्रज्ञा विरुद्ध चित्त झालेल्या साधकाला विरुद्ध चित्त झाल्यानंतर आपल्याला प्राप्त झाली तर ही शास्त्र आपल्याला असंच कळा लागतात. कोणत्याही अवघड विषय असू दे किती अनाकलनीय असू दे किती कठीण असू दे त्या व्यक्तीला आवश्यक आहे अशी एकंदर प्रज्ञा प्राप्त होते. हा जो चांगली आहे याला सुद्धा अभिनय अशा प्रकारची बुद्धी प्राप्त झालेली त्याशिवाय समाधी लागत नाही. त्याच्या त्याची निर्मत करावी लागते. पण चित्तशुद्धी झाल्यानंतर विरुद्ध चित्त झाल्यानंतर समाधीची अवस्था यावी लागते आणि मग ती जी समाधी लागते तिला असंप्रज्ञ समाधी असते. असंप्रज्ञ काही समाधी लागते महाराज या संप्रज्ञा समाधी. तेव्हा हा जो चांगदेव आहे या चांगदेवाला अशी समाधी लागायची आणि असंप्रज्ञा समाधीने अनेक सिद्धी प्राप्त
योगातल्या ज्या महासिद्धी आहेत, साध्या सिद्धीत जाऊ द्या, अष्टमहासिद्धी ज्या आहेत त्या अष्टमहासिद्धी त्याला प्राप्त होतात. आणि मग त्या सिद्धीच्या नादी लागला नाही तर मग त्याला इथपर्यंत ठीक आहे. या उंचीवर गेल्यानंतर तिथं घसरण व्हायला लागतो. जसा एखादा मनुष्य चढून राहिला आणि खूप उंचीवर गेला आणि तिथून जर पाय सटकला तर काय होते. तशी असंप्रज्ञ समाधी प्राप्त झाल्यानंतरही आणि सिद्धी प्राप्त झाल्यावर त्यावेळेला घसरायला नको, त्या सिद्धीच्या नादी लागायला नको. कारण त्या सिद्धी पुन्हा तुम्हाला खाली आणतात. चमत्कार लोकांना दाखवायला लागले की लोक तुमचा लोकांना तेच पाहिजे, आपली कामं करून घ्यायची असतात. आणि म्हणून चमत्काराला नमस्कार करणारेच लोक जास्त भेटतात. जो चमत्कार दाखवते ना काय नाही, म्हणून चमत्कारालाच नमस्कार करतात. ते दिसतं आपल्या देवामध्ये. म्हणून हा योगी चांगले सिद्धींच्या चमत्काराच्या मागे लागल्यामुळे तो आत्मज्ञानी होऊ शकतात. आणि आत्मज्ञानी झाला नसल्यामुळे त्याला एक पत्र समजत नाही. त्याने लिहिलेलं पत्र 65 ओव्यांचं साधं पत्र ज्ञानोबांनी लिहिलेलं त्याला समजलं नाही. हो, का समजलं नाही? कारण ज्ञानोबांनी आत्मज्ञान मुक्त असं ते पत्र लिहिलेलं आहे आणि आत्मज्ञानी माणसाला ते समजून घेतलं. ज्ञानोबांना ते पत्र समजून सांगावं लागलेलं आहे. आणि आता आपण ते समजून घेतो, आपण समजून घेतो किंवा आपल्याला काही सिद्धी प्राप्त झाली नाही, आपण कुठं पडलेलो नाहीये, आपण ते साधे आहे साधक आहोत. तेव्हा साध्या साधकांनी चांगदेवाकडे जाऊ नका. अशा जगामध्ये जे चांगदेव असतील ना त्यांच्याकडे जाऊन फसू नका, त्यांना मोहित होऊ नका, त्यांच्या नादी लागू नका. चमत्कार करणारे, धागेदोरे करणारे, गंडी दाखवणारे, काय नाना प्रकार करतात, खडे दाखवणारे, काय नाना प्रकार करतात लोकांना आकर्षित करण्याचे. अशी जी माणसं असतील त्यांच्यापासून साधकाने दूर राहा. हा उद्देश त्या चांगदेवाला ठीक करायचंय. आणि चांगदेवानंतर येणारे जे चांगदेवाच्या मार्गाने जाणारे भक्त असतील त्यांनाही चिरवायचं. म्हणून प्रयत्न धर्माची इच्छा आहे की सन्मार्गी व्हायला पाहिजे. साधक चांगला मार्गाने करायला पाहिजे. हा लोकांना आकर्षित करून त्यांची कामं करून त्यांच्याकडून मान पान सांगणारे हे द्रष्टा दृश्य आणि दर्शन द्यापेक्षा तुझा जो आत्मा आहे त्याचं निरीक्षण कर, त्याच्या नादी लागू, तुझ्या आत्म्याकडे त्या आत्म्याचं निरीक्षण कर असं ते मला सांगतात. आता परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते ज्ञानेश्वर मला स्पष्ट करून सांगतात. हा परमात्मा आहे तरी कसं, त्याचं स्वरूप काय आपल्याला त्याच्याकडे जर वळत असेल तर तो आहे तरी कसा. खरंच ज्ञानोबांनी काय सांगितलं,
प्रगती म्हणतात. परमात्मा कसा सांगू का आणि फायदाच मिळतो तेव्हा समजून खबर का परमात्मा पुढे तरी ते तरी व्यक्त न अव्यक्त तो आत्मा तो व्यक्तही नाही अव्यक्तही नाही. तो असं प्रगती होत नाही आणि तो गुप्त राहतो तसंही नाही. तो गुप्तही नाही आणि प्रगतीही नाही, व्यक्तही नाही अव्यक्तही नाही. कसं आहे भरपूर विचित्र आहे ना. तरी ते व्यक्त ना व्यक्त नित्य ना नाशिवंत. ते नाशिवंतही नाही, नष्टही होत नाही आणि अखंडही राहत. नित्य हे जे शब्द आहेत ना हे सापेक्ष भावने वापरलेले शब्द आहेत. जे नाशिवंत त्याचा सापेक्ष भाव कोणता? नित्य. नित्य जे राहत आणि जे नष्ट होत. जे काही दिवस राहतात काही दिवस राहत नाही त्याला होता सापेक्ष भावाने करून सांगत. आपल्याला सापेक्ष भावाने समजून सांगलं. व्यक्त म्हणजे जे दिसत त्याचा सापेक्ष भावाने अव्यक्त. नित्य आपल्या राहणाऱ्या त्याचा सापेक्ष भावाने नाशिवंत. नित्य नाशिवंत. ते नाशिवंतही नाही आणि नित्यही नाही. या दोन्ही भावातीत हे जे दोन भाव कोणते दोन भाव? ते व्यक्तही नाही अव्यक्तही. व्यक्तीचा भाव प्रगट होणारा, अव्यक्त म्हणजे गुप्त राहणारा. त्या दोन्ही भावापेक्षा वेगळे होते. ते नाशही पावत नाही आणि ते अखंडही राहत नाही, नित्यही नसतं. त्या दोन भावापेक्षा कमी करतोय. आपल्याला असं म्हणतात लोक आहे पण म्हणतात की नाही पण म्हणतात. आहे आणि नाही हे दोन शब्द आपल्याला सापेक्षतेचे बनवले. आहे म्हटलं की त्याचा सापेक्ष भाव नाही नसलं, असलं नसलं हे सापेक्ष भाव आहे. आपल्याला सापेक्ष भाव देत नाही. आत्मा आहे म्हटला तरी कसं दिसत नाही, नाही म्हटलं तरी कसं आहे नाहीच्या कमी असतो. म्हणून हे जे सापेक्ष भाव असतात त्याचा उदाहरणार्थ सापेक्ष भाव तुम्हाला असतो. ज्ञान आणि अज्ञान जगाचा. अज्ञान म्हणजे माहिती नसणं आणि ज्ञान म्हणजे माहित होणं. हे दोन्ही सापेक्ष भाव आहेत. तर तो त्याच्या पलीकडचा असतो म्हणजे तो ज्ञानात असतो, म्हणजे तो आत्मज्ञानात असतो. सापेक्ष भाव ज्ञान आणि अज्ञान हे सापेक्ष भाव झाले. ही वस्तू आहे इथं ज्ञान झालं. ही वस्तू कळलेली आम्हाला कशी आहे काय ते अज्ञान आहे. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान, कळणं आणि न कळणं याच्या पलीकडे आपण स्वरूप आहे. आणि ते जे स्वरूप आहे त्याचं ते जे ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात. ते जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान आहे. म्हणून आत्मज्ञान हे आजच्या आपल्या लौकिक जीवनामध्ये जे ज्ञान आणि अज्ञान असतं याच्या पलीकडचं असतं. समजायला पाहिजे. आवश्यक आहे या मनुष्य देहामध्ये हे सगळं शक्य आहे आपल्याला.
होऊन जाणं असं म्हणाले तो आत्मा व्यक्तही नाही अव्यक्तही नाही नित्यही नाही नाशवंतही नाही या दोन्ही भावातीत त्या दोन्ही भावांच्या पलीकडचा कसा आहे तो अनादी सिद्ध कसा आहे तो अनादी त्याचा आधी नाही अंतही नाही असा आणि सिद्ध आहे मूळचाच आहे तो त्याला कोणी घडवलं नाही बसवलं नाही काय केलं तो अनादी आणि सिद्ध आहे सिद्ध म्हणजे मूळचाच आहे हे सांगतात आपलं स्वरूप काय इतक्या लहानमध्ये तुम्हाला समजणार नाही याचा अर्थ असा की त्यांनी आपण त्या प्राप्त केले त्याचं मान्यच करावं नाही जे आत्म्याचं स्वरूप आपल्याला समजून मिळलेले ते आत्मज्ञानी असले पाहिजे नाव माझा विषय काय करावे जे हे विश्वची होऊन असेल तो आपला कसा आहे त्या सगळ्या विश्वामध्ये बोलून आहे जे हे विश्वची भरून असेल तरी विश्व पण नाशिले न नाशी विश्वामध्ये भरून येतो हे सगळं विश्व तोच आहे परंतु हे विश्व नष्ट झाल्यानंतरही तो नष्ट होत नाही असं तो आहे त्याला दृष्टांत देतात विश्व पण नाशिले न नाशी विश्व जरी नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होतो परमात्मा नष्ट होतो कसं म्हणतात अक्षरे पुसल्या पुसे समजा पाठीवर आपलं अक्षर काढलेली स्लेट पाठी आहे तिच्यावर लिहितो अक्षर लिहितो आता ही अक्षरातून पुसून टाकली अक्षरे पुसल्या पुसे अर्थू देशा त्या शब्दांचा जो अर्थ होता तो पुसला गेला का शब्द तर पुसले गेले शब्द पाठवले लिहिले होते तुम्ही कोणते लिहा डोळा कान नाक हात पाय हे जे शब्द तुम्ही लिहिलेले होते ते शब्द पुसले गेले परंतु त्या शब्दांनी प्रगत होणारे जे अर्थ आहेत ते पुसले गेले का शब्दांचा अर्थ पुसायला त्याच्याच काय पुसला तुम्ही अर्थ शब्द पुसला नाही पण शब्द पाठीवर असतात तसा आत्मा आहे ईश्वर विश्वात भरलेला आहे तोच विश्व झालेला आहे पण हे विश्व नष्ट झाल्यानंतरही तो राहतो त्याच्यामध्ये काही जुळालं तसं दृष्टांत म्हणून मिळत का अक्षरे पुसल्या विणून पुसे अर्थू देशा अक्षर जरी पुसली तरी अर्थ पुसता येते किंवा जैसा टिपून ठेविला परिवरी कसं चालू करणार टिपून ठेविला परिवरी त्यानंतर घरामध्ये मोठ्याजवळ दिवा ठेवलेला आहे टिपू ठेविला परिवरी करुणाते नियमी ना निवारी तो दिवा कोणाला नियम सांगत नाही आणि कोणाला निवारण करत नाही कोणाला सांगत नाही या आणि कोणाला सांगत नाही जा म्हणतो कसं दिवा अहो येणाऱ्यांना तुम्हाला मी प्रश्न दाखवतो
अहो जाणाऱ्यांना जनातून नियमी नानिवारी कोणावरही नियमन करत नाही, कोणाला नियम घालून देत नाही आणि कोणाचंही निवारण करत नाही. तुम्ही या, तुम्ही जा. जीवाचा प्रकाश घेऊन राहिला तसा आपल्या देहात या. आपल्या देहामध्ये असलेला हा आपल्याला त्या प्रकाशाप्रमाणे त्या दिव्याप्रमाणे त्या देहाच्या घरामध्ये ठेवलेला दिवा आहे. निवारणही करत नाही, तो नियमही करत नाही. तसंच राहतो. हे दृष्टादृश्य दर्शन मध्ये असेच होते. त्यामुळे ते सगळं निर्माण होते खरं, परंतु तो त्यापासून अलग राहिला. हे जे कळून आहे ते जन्माचा या उदाहरणाने आपल्याला समजून येतात की आत्मा स्वयं कसा आहे. आपल्याही देहामध्ये तो राहत असताना आपल्या देहामध्ये काही करत नाही. तुम्ही तो म्हणता तू आपला देह चालवतो, असं करतो तसं करतो. तो जेव्हा मी म्हणतो देह चालवतो त्यावेळेला त्याची शक्ती, तो आत्मा शक्तिमान आहे तेव्हा त्याची शक्ती कार्य करते. जसं पाणी काय आहे, पण पाण्यावर येणाऱ्या लाटा असतात त्या हालचाल करतात. हालचाल कोण करत? लाटा. पाणी ते स्थिर राहतं तिच्यात. तसा हा आत्मा त्या पाण्यासारखा स्थिर आहे, परंतु येणाऱ्या ज्या लाटा आहे ती त्याची शक्ती आहे. चलन करणारी शक्ती, प्राणशक्ती, काही तुला नाव द्यायला कुंडलिनी म्हणा तिला, आत्मशक्ती म्हणा, ही शक्ती कार्य करते आपल्या देहामध्ये. गोष्ट लक्षात ठेव. मनुष्य स्वतः मेला तर आपण काय म्हणतो, अरे त्याचा आत्मा गेला. मनुष्य मेला म्हणजे आत्मा गेला नाही, आणि तो जातच नाही कुठं तर येत नाही कुठे. आत्मा जात येत नाहीये. मग त्या मुलीला बुद्ध्यामध्ये आहे का तो डोळ आहे ना, तो लोहेचा बंद कावर पडलं मशीन, कारण तिची शक्ती आहे ना तिने काम बंद केलं. अरे बघा आता ही वीज आहे ना, ही शक्ती आहे. ही शक्तीमुळे ही हे लाईट वगैरे शाळा वगैरे फिरून राहिले आहे की शक्ती बंद झाली, वीज बंद झाली की काम बंद होतं की नाही. तसे ही आत्म्याची जी आत्मशक्ती आहे ती शक्ती आपल्या देहाला चालवते. शक्तीने कार्य होतात, इंद्रिय सगळी शक्तिवान आहेत, आपली शक्तीने काम करून राहिली. तर ती प्राण शक्ती निघून जाते. आत्मा तिथेच आहे, तिथेच राहतो. आत्मा जात नाही येत नाही. साधकांना तर हे माहिती असलंच पाहिजे. इतर सामान्य लोक कसे बोलतात, कसे वागतात, काही ते समजतात, कसे बोलतात. साधकांच्या बरोबर निश्चितपणे आत्मज्ञान पाहिजे. तुझं ऐकलेलं तर नव्या मी जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येईल तेव्हा येईल. पण आत्मज्ञान काय असतं, आत्मा कसा असतो, आत्म्याबद्दल निश्चित माहिती असल्यानं पाहिजे. मग तो भेटल्यानंतर आपण येऊन सांगितलं, जसं तुम्हाला सांगितलं की अहो त्या गावाला जा आणि तिथं आमचा एक मित्र राहतो बरं का, त्याला भेटा. त्या गावाला जाऊन त्या मित्राला भेटायचंय. तर महाराज त्याच्याबद्दल काही माहिती तर सांगा, कसा आहे, काय आहे, केवढा आहे, तो कुठे राहतो, कुठे पत्ता द्या, त्याचं काय नाव सांगा, किती माहिती घेत असेल त्याची. अहो एका साध्या माणसाला भेटण्यासाठी आपल्याला त्या माणसाबद्दल किती
माहिती मिळावी लागते आणि मग तिथे गेल्यानंतर मग विचारत आपण तिथे जातो आणि मग त्याला विचारतो पाहू अमुक एक कुठे जातो आणि मग तेव्हा त्याला पाहिल्यानंतर म्हणतो हेच गोष्ट तो सांगतो मीच होतो. तसा आपलं जेव्हा आपल्याला भेटेल ना त्यावेळेला ही सगळी माहिती आपल्याला अगोदर काय केलं. समजा आपल्याला आत्मा भेटला आणि आपल्याला काहीच माहिती नाही आपल्याला तरी सुद्धा काही आत्मा भेटून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. हा फायदा झाला नाही. कथा तुम्हाला मी एका सांगितली की आत्मा भेटूनही त्या आत्म्याचा फायदा घेत आहे. देव भेटला तरी देवाचा फायदा घेत आहे. एक सतत देवाचं ध्यान करायचा, पूजा करायचा, भक्ती करायचा, ध्यान करायचा. देवाला आपल्या कधीचा आपण ध्यान करतोय, कधीची भक्ती करतोय, म्हणजे आठवण काढतो, त्याला याला भेटलो आपण. आता दीड काळामध्ये माणसाचा रूपात आणला तो त्याला भेटायला ते माणसाचा रूपात केला देव. याच चालूच होतं ते भजन. आता हा फरक त्या माणसाला माणसाचा मनुष्य आला कुठे आला विषयी काय पाहिजे तुम्हाला आवडले तुमचं ते तुमची वगैरे चाललेलं आहे फार मला आवडलं म्हणून तुम्हाला भेटायला असे बघून बाहेर प्रवासी वगैरे म्हणून सांगतात तुम्हाला काही पाहिजे करते मी त्याचं भजन करून राहिले त्याच्यात तुमचं एक पाहिजे तुम्हाला याच्यातून काय मिळेल आपल्याला. आता मनुष्य म्हणजे सामान्यानुसार तो देवाचा अवतार होता ना आणि याला हवं ते दिला संतांनी त्याच्या भक्तीमुळे मागतात ते येते का ओळख नाही परिचय नाही देव कसा असतो हे माहिती नाही आणि मग त्याने काय म्हणायचं महाराज माझी तर बघतो ना त्याला थोडस सुनारी का मागितलं तर बघ चुलं देवाला चुलं मागतो का फळीची झाली कारण देवाचा परिचय नाही. देवाची ओळख नाही आत्म्याची ओळख नाही म्हणून मला सांगणं हे आपल्या साधकांना की बाबांनो आत्मा जेव्हा भेटत आपल्याला आत्म्याची ओळख करून देता येणार तुम्ही ओळख तर समजून ठेवा ऐकून ठेवा ना आणि जेव्हा तो भेटेल ना तेव्हा त्याला ओळख चालू पाहिजे. हा आपल्याला असं सांगितलं होतं आपल्याबद्दल आपल्या आत्मस्वरूपासाठी आधी आपल्याला परिचय लक्षात ठेवा आणि उद्या समजूया कार्याकडे हरि ओम.